नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नळ व टाकी यावरील सर्व टाईपचे प्रश्न पाहणार आहोत. यापूर्वीच्या पार्टमध्ये आपण पार्ट 1 मध्ये टाईप 1 पासून ते टाईप 4 पर्यंतचे टाईप पाहिले होते. या व्हिडिओमध्ये आपण टाईप 5 आणि त्यानंतरची पुढची टाईप पाहणार आहोत. टाईप 5 मधील पहिला प्रश्न, सारख्या व्यासाच्या 8 नळांनी टाकी 9 तासात भरेल तर त्याच व्यासाच्या 9 नळांनी टाकी किती वेळात भरेल? आता इथे पहा, सारख्या व्यासाचे 8 नळ आहेत. 8 नळ, त्या नळांनी टाकी 9 तासात भरते आणि जर 9 नळ असतील तर टाकी किती वेळात भरेल? आता याच्यासाठी ट्रिक आहे. सारख्या व्यासाचे 8 नळ, त्यानंतर भरण्यासाठी लागणारा वेळ 9 तास, दोन्हीचा गुणाकार, त्यानंतर पुढचा 9 नळ आणि त्यासाठी भरण्यासाठी लागणारा वेळ यांचा गुणाकार. आता इथं आपला वेळ काढायचा आहे, मग त्याला काय पुढे लिहूया. या दोन्हीचा 9 वरचे 9 आणि खालचे 9 कटले, शिल्लक 8 राहिले, म्हणजे ती टाकी 8 तासात भरेल. ऑप्शन क्रमांक 3 इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, सारख्या व्यासाच्या 8 नळांनी टाकी 18 तासात भरेल तर त्याच व्यासाच्या 9 नळांनी टाकी किती वेळात भरेल? आता इथे 8 नळ आहेत, ट्रिकनेच 8 नळ आहेत, 8 नळांनी टाकी 18 तासात भरते. जर समजा 9 नळ असतील तर टाकी किती वेळात भरेल? आता 9 एक 9, 9 दुनी 18, 2चा भाग जातो आणि राहिलेले 2 आणि 8 या दोन्हीचा गुणाकार, 8 दुनी 16, तर 16 तासात टाकी भरेल. ऑप्शन क्रमांक 2 इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, सारख्या व्यासाच्या 6 नळांनी टाकी 14 तासात भरेल तर त्याच व्यासाच्या 7 नळांनी टाकी किती वेळात भरेल? आता सारख्या व्यासाचे 6 नळ आहेत, 6 नळांनी टाकी 14 तासात भरते, तर त्याच व्यासाच्या 7 नळांनी टाकी किती वेळात भरेल? आपला क्वेश्चन विचारला आहे, वेळ काढायचा आहे. 7 एक 7, 7 दुनी 14, 2चा भाग जातो, 6 दुनी 12, तर 12 तास लागतील टाकी भरण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. अगोदर दोन्ही नळांचा गुणाकार करून घ्यायचा वरती, पहिला नळ आणि त्यासाठी लागणारा वेळ, त्यानंतर पुन्हा दुसरा नळ आणि त्यासाठी लागणारा वेळ, या दोन्हीचा गुणाकार, म्हणजेच आपल्याला पुढचा आन्सर मिळेल, वेळ मिळून जाईल आपल्याला. त्यानंतर टाईप 6, समान व्यासाच्या 6 नळांनी एक पाण्याची टाकी 15 तासात पूर्ण भरते. जर त्यापैकी 5 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल? आता प्रश्न तोच आहे, फक्त थोडा फिरून विचारला आहे. सेम अगोदरचीच मेथड वापरायची. ट्रिकने आपण अगोदरचा प्रश्न जसा सोडवला होता त्या टाईपचा. समान व्यासाच्या, आता इथं पण समान आहे व्यास, 6 नळांनी टाकी 15 तासात पूर्ण भरते, पण त्यापैकी काय 5च नळ सुरू केलेत तर उरलेली टाकी किती वेळात पूर्ण भरेल? 5 नळांनी किती वेळात भरेल? वेळ काढायचा, म्हणून त्याला पुढे लिहूया. 5 एक 5, 5 त्रिक 15, 3चा भाग जातो, 6 दुनी 12, 6 त्र्यान 18, तर उरलेली टाकी ही 18 तासामध्ये भरेल. ऑप्शन क्रमांक 2 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आता दुसरा प्रश्न पाहूया. समान व्यासाच्या 5 नळांनी टाकी 20 तासात पूर्ण भरते. जर त्यापैकी 4 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात पूर्ण भरेल? आता सुरुवातीला 5 नळ आहेत, 5 नळांनी टाकी 20 तासात भरत होती, पण दुसऱ्या वेळेस काय फक्त 4च नळ सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल? 4 एक 4, 4 पंच 20, 5चा भाग जातो, 5 5 25, आता टाकी भरण्यासाठी 25 तास लागतील. अगोदर 5 नळांनी 20 तास लागत होते, पण 4 नळांनी किती 25 तास लागतील. ऑप्शन क्रमांक 3 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, समान व्यासाच्या 4 नळांनी एक टाकी 9 तासात पूर्ण भरते. जर त्यापैकी फक्त 3 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल? आता इथे समान व्यासाची 4 नळ आहेत, 4 नळांनी टाकी 9 तासात भरते, तर आपला टाइम विचारला आहे, तर 3 नळ सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल? 3 न भाग द्यायचा, 3 एक 3, 3 त्रिक 9, 3चा भाग जातो, 3 चौक 12, तर 12 तास लागतील टाकी पूर्ण भरण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 2 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. आपण प्रत्येक टाईपचे 3 प्रश्न पाहणार आहोत. 2 टाईप पाहिले, आता तिसरा टाईप म्हणजे 7वा टाईप.
एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 5 तास उशिरा भरते. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर किती तासात पूर्ण रिकामी होईल? म्हणजे पूर्ण भरलेली टाकी आपल्याला रिकामी करायची आहे. त्यासाठी किती वेळ लागेल आपल्याला ते विचारलं आहे. आता याला पण आपण ट्रिकच्या मदतीने सॉल्व्ह करूया. ट्रिक अशी आहे, सुरुवातीला टाकी भरण्यासाठी 10 तास लागत होते. पण काय झालं, टाकीला छिद्र आहे. छिद्र असल्यामुळे 5 तास जास्त लागतायत. म्हणजे आता किती 10 आधीचे आणि प्लस दुसरे 5 म्हणजे एकूण 15 तास लागतायत. टाकी किती तास उशिरा भरते? 5 तास उशिरा भरते. म्हणजे छेदामध्ये 5 तास लिहायचं. आता याला सॉल्व्ह करूया. सुरुवातीचे 10 या दोन्हीची बेरीज 5 यानी 15 आणि छेदामधील 5 जशास तसे. आता याला सॉल्व्ह करूया. 5 एक 5, 5 त्रिक 15, 3चा भाग जातो. त्यानंतर 3 दाही 30. 30 तास लागतील. आता ऑप्शन क्रमांक 3 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. आपण याला आणखी पण शॉर्टमध्ये करू शकले असता. हे एवढं ना करता डायरेक्ट ट्रिकमध्ये हेच सुरुवातीला 10 तास लागतायत. त्यानंतर 5 तास उशिरा भरते. म्हणजे आता किती लागतील? 15 तास आणि 5 तास उशिरा भरते म्हणजे छेदामध्ये 5 लिहून टाकले. डायरेक्ट एवढं पण सॉल्व्ह करून आपण काढू शकता. त्यानंतर एक नळ एक टाकी 30 तासात भरतो, परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 20 तास उशिरा भरते. जर पूर्ण भरलेली टाकी असेल तर टाकी किती तासात पूर्ण रिकामी होईल? आपल्याला रिकामी होण्यासाठी लागणारा वेळ काढायचा आहे. ट्रिकने सॉल्व्ह करूया याला. काय म्हटले? एक टाकी 30 तासात भरते, परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 20 तास उशिरा भरते. आधी 30 तास लागत होते, पण आता 20 तास उशिरा भरते. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर ती टाकी किती वेळात रिकामी होईल? आता किती वेळात उशिरा भरते ते आपल्याला छेदामध्ये लिहायचं आहे. सुरुवातीचे 30 जशास तसे हे, त्यानंतर 30 आणि 20 50 होतील. पुन्हा छेदामधील 20 जशास तसे. खालचा एक शून्य वरचा एक शून्य कटला. त्यानंतर 3 5 15 आणि राहिला एक शून्य. छेदामध्ये 2 न भागायचं आहे आपल्याला. बे एक बे, बे साती 14, एक शिल्लक राहिला 10 झाले. बे पंच 10. म्हणजे टाकी भरण्यासाठी आता 75 तास लागतील. ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा प्रश्न, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 4 तास उशिरा भरते. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर टाकी किती तासात रिकामी होईल? ठीक आहे. इथं ऑप्शन आहेत, आपण डायरेक्ट सॉल्व्ह करूया. एक टाकी 10 तासात भरते, परंतु टाकीला काय छिद्र असल्यामुळे टाकी 4 तास उशिरा भरते. 10 प्लस उशिरा भरणारे तास 4 तास, दोन्हीची बेरीज आणि छेदामध्ये उशिरा भरते तो वेळ म्हणजे 4 तास उशिरा भरते म्हणून छेदामध्ये 4 लिहिले. आता याला सॉल्व्ह करूया. इज इक्वल टू सुरुवातीचे 10 जशास तसे लिहिले. 10 आणि 4 14, दोन्हीचा गुणाकार आणि छेदामधील 4 जशास तसे. आता बघा 2चा भाग जातो. बे दुनी 4, बे साती 14, बे एक बे, बे पंच 10. खाली फक्त एक शिल्लक राहिला आणि वरती 5 आणि 7 राहिले. 5 आणि 7 या दोन्हीचा गुणाकार 5 7 35. तर यासाठी टाकी पूर्ण रिकामी होण्यासाठी 35 तास लागतील. त्यानंतर टाईप 9, पहिला प्रश्न, 3 नळ ए बी व सी टाकी 60 मिनिटात भरतात. 10 मिनिटांनंतर सी नळ बंद केला असता ए बी नळ ती टाकी 80 मिनिटात भरतात. तर एकटा सी नळ टाकी किती वेळात भरेल? आता 3 नळ आहेत, एक टाकी आहे समजूया. तिघ जण मिळून ए बी आणि सी तिघे मिळून ती टाकी 60 मिनिटात पूर्ण भरतात. 10 मिनिटानंतर बंद केलंय म्हणजे 10 मिनिटामध्ये त्यांनी एवढी टाकी भरली असेल. सी नळ बंद केला आहे म्हणजे तिघांनी मिळून 10 मिनिटात एवढी टाकी भरली. उरलेली टाकी ते किती 50 मिनिटात भरतील, कारण टोटल टाकी भरण्यासाठी त्यांना 60 मिनिटं लागतात. इथं पाहू शकता टोटल टाकी भरण्यासाठी 60 मिनिटं, 10 मिनिटात एवढी भरली, शिल्लक एवढी राहिली म्हणजे 50 मिनिटात एवढी टाकी भरून टाकतील. पण इथं काय म्हणलंय दुसरं, ए आणि बी फक्त दोघे जणे ती टाकी किती 80 मिनिटात भरतील. ए आणि बी शिल्लक राहिलेली टाकी ही आहे ती 80 मिनिटात भरतील आणि ए बी सी 50 मिनिटात भरतील. त्यांचा लसावी काढून घेऊया. ए बी सी आणि इथं ए बी, ए बी सी 50 मिनिटात भरतील आणि ए बी 80 मिनिटात भरतील. त्यांचा लसावी 8 पंच 40 आणि 400. पुन्हा 80 5 400 आणि
50 8 400. आता इथे बघा, हे आहे 1 मिनिट. एका मिनिटात एबीसी तिन्ही नळ मिळून 8 लिटर पाणी भरतात टाकीमध्ये आणि एबी दोघे मिळून 5 लिटर भरतात. तर आपला एकटा सी किती मिनिटात भरतोय, किती लिटर भरतोय ते काढायचंय. ए प्लस बी प्लस सी तिघे मिळून काय 8 लिटर भरतात. तिथे ए बी सी मिळून 8 लिटर. ए बी दोघे मिळून किती 5 लिटर भरतायत. प्लस सी आपल्याला काढायचा आहे, बरोबर 8 लिटर. आता सी जशाच तसे 8 जशाच तसे हे +5 इकडे गेले तर -5 झाले, बरोबर 8 मधून 5 गेले 3. तर एकटा सी 3 लिटर पाणी भरतो. आपल्या टाकी भरायची आहे. आता टाकीची क्षमता काढूया. इथं काय किती आहे 400 लिटर आहे टाकीची क्षमता. पण हे काय उरलेली टाकी आहे, फक्त उरलेल्या टाकीची, कारण आपण 50 आणि 80 घेतले, 10 सोडून दिले. आपल्या पूर्ण टाकीची काढायची. कसे काढणार, एबीसी एका मिनिटामध्ये 8 लिटर भरतायत, त्यांनी किती 60 मिनिटात टाकी पूर्ण भरली आहे. एका मिनिटात 8 लिटर 60 मिनिटात टाकी पूर्ण भरली आहे. तर किती टाकी असेल 6 8 48. टाकीची क्षमता किती 480 लिटर असेल. म्हणजे त्यांनी 60 मिनिटात 480 लिटर पाणी भरले. आता 480 लिटर पाणी एकटा सी आपल्या उरलेली टाकी नाही, पूर्ण टाकी म्हणलाय तो. एकटा सी पूर्ण टाकी किती वेळात भरेल. एकूण आहे 480 लिटर. एकटा सी एका मिनिटामध्ये 3 लिटर भरतोय. तर 480 लिटर भरण्यासाठी किती वेळ लागेल. तर 3 ने भाग देऊया. 3 1 3 3 1 3. पुन्हा एक शिल्लक राहिला 3 संग 18 आणि राहिलेला 0. 160 मिनिट लागतील एकट्या सीला टाकी भरण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, 3 नळ ए बी सी एक टाकी 10 मिनिटात भरतात. 5 मिनिटानंतर नळ सी बंद केला असता ए बी नळ ती टाकी 20 मिनिटात भरतात. तर एकटा सी नळ टाकी किती वेळात भरेल. आता 3 नळ आहेत ए बी आणि सी. एक टाकी आहे समजूया, 10 मिनिटात भरत होते. 5 मिनिटानंतर नळ सी बंद केला, म्हणजे तिघांनी 5 मिनिटं टाकी भरली. 5 मिनिटात किती भरलेली असणार त्यांनी, अर्धी टाकी भरलेली असणार, कारण 10 मिनिटात पूर्ण टाकी भरतात. हे 5 उरलेली टाकी 5 मिनिटात भरू शकणार. सी नंतर बंद केला तर ए बी ही उरलेली टाकी किती 20 मिनिटात लागतील. म्हणजे ए बी सी 5 मिनिटात भरतील, तर ए बी 20 मिनिटात. लसावी काढूया. ए बी आणि सी हे किती 5 मिनिटात भरतील उरलेली टाकी, आणि ए आणि बी दोघे मिळून 20 मिनिटात भरतील. यांचा लसावी 5 दुनी यांचा लसावी 20च येईल. 20 एक 20 आणि 52 चोक 20. आता पहा, एबीसी हे 3 नळ एका मिनिटामध्ये, हे एका मिनिटात आहेत, 1 मिनिट एका मिनिटामध्ये 4 लिटर भरतात आणि ए बी दोघे मिळून 1 लिटर. तर एकटा सी काढायचा आपला. ए प्लस बी प्लस सी तिघे मिळून 4 लिटर भरतात आणि ए आणि बी हे दोघे मिळून किती 1 लिटर भरतात, प्लस सी. सी शिल्लक राहिला, बरोबर 4. सी बरोबर एक प्लस आहे, एक पलीकडे गेला मायनस झाला, 4 मधून 1 गेला 3. म्हणजे एकटा सी हा 3 लिटर पाणी भरेल. किती एका मिनिटामध्ये 3 लिटर पाणी भरेल टाकीमध्ये. आता टाकी पूर्ण किती लिटरची आहे पाहूया. आता एबीसीला 10 मिनिटं लागतात टोटल. आपण इथे पाहिलं की एबीसीला टाकी भरण्यासाठी 10 मिनिटं लागतात. 10 मिनिटं एका मिनिटामध्ये एबीसी किती 4 लिटर भरतायत. म्हणजे टाकीची पूर्ण क्षमता किती आहे 40 लिटर. शी नळ आपल्याला विचारलंय शी एकटा किती वेळात भरेल. तर त्याला भागूया आपण. 40ला जर 3 न भागलं, एकटा शी 3 लिटर भरतो एका मिनिटात. 3 एक 3 3 एक 3. पुन्हा ते एक शिल्लक राहिला 10 झाले. 3 त्रिक 9. पुन्हा एक शिल्लक राहिला, पॉईंट दिला, 0 खाली येईल, 3 त्रिक 9. म्हणजे 13.3 एवढ्या वेळामध्ये तो टाकी भरेल. ऑप्शन क्रमांक 4 इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, 3 नळ ए बी व सी टाकी 60 मिनिटात भरतात. 12 मिनिटानंतर नळ सी बंद केला असता टाकी ए बी नळ ती टाकी 48 मिनिटात भरतात. तर एकटा सी नळ टाकी किती वेळात भरेल. आता इथे पण एक टाकी आहे एबीसी 36 मिनिटात भरतात, पण काय 12 मिनिटानंतर नळ सी बंद केला, म्हणजे तिघांनी किती 12 मिनिटं टाकी भरली आहे. 12 मिनिटात एवढी भरली.
12 दुनी 24, 12 त्र्यां 36. म्हणजे पुढच्या 24 मिनिटात उरलेली टाकी भरणार. 12 मिनिटात भरली. एकूण किती झाली यांची? 36 मिनिट. म्हणजे तिघे ABC 36 मिनिटात टाकी भरणार. आता शिल्लक टाकी ते 24 मिनिटात भरणार. पण इथे AB नळ उरलेली टाकी किती? 48 मिनिटात भरतील. ए आणि बी 48 मिनिटात भरतील. दोन्हीचा लसावी काढूया. ABC उरलेली टाकी 24 मिनिटात भरतील आणि AB ही उरलेली टाकी 48 मिनिटात भरतील. दोन्हीचा लसावी येणार 48. 48 एक 48, 24 दुनी 48. आता हे 1 मिनिट आहे. 1 मिनिट एका मिनिटामध्ये किती? तिन्ही नळ ABC हे 3 नळ किती? 2 लिटर भरतील टाकी आणि AB हे 2 नळ 1 लिटर भरतील. तर एकटा C काढूया आपण. A प्लस B प्लस C तिघे मिळून किती? 2 लिटर भरतायत एका मिनिटामध्ये. आणि एकटा AB हे दोघे जण 1 लिटर भरतायत. AB 1 लिटर इथलं घेतलं आपण. AB 1 लिटर भरतायत. तर C आपल्याला काढायचा आहे 2. C जागेवर राहील. 2 प्लस 1 पलीकडे जाऊन -1 होईल. 2 मधून 1 गेला 1. म्हणजे एकटा C एका मिनिटामध्ये 1 लिटर टाकी भरेल. एका मिनिटात 1 लिटर. आपल्या टाकीची क्षमता काढायची किती आहे ते. ABCला किती? 36 मिनिट लागतील. म्हणून काय करूया इथे 36 लिहूया. आणि ABC एका मिनिटामध्ये किती? 2 लिटर टाकी भरतायत. इथून मिळालं आपल्याला एका मिनिटामध्ये 2 लिटर. तर 36 मिनिटामध्ये किती? 72 होईल. 36 दुनी 72 म्हणजे टाकीची क्षमता आहे 72 लिटर. आता 72 लिटर टाकी आहे. C नळ किती वेळात भरेल? C नळ हा एका मिनिटात किती? 1च लिटर भरतोय. तर 72 लिटर भरण्यासाठी 72 मिनिट लागतील. हेच आपला आन्सर आहे. 72 मिनिटामध्ये तो टाकी भरेल. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.